कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सार्थ अभंग गाथा अभंग 234. जातो वाराणसी निरवी गाई घोडे म्हैसी, गेलो येतो नाही ऐसा सत्य मानारे भरवसा. नका काढू माझी पेवे तुम्ही वरळा भूस खावे. भिकारियाचे पाठी तुम्ही घेऊनी लागा काठी, सांगाल जेवाया ब्राह्मण तरी कापाल माझी मान. ओकलिया ओका म्या खर्चिला नाही रुका, तुम्ही खावे ताक पाणी जतन करा माझे लोणी. नाही माझे मनी पोरे रांडा नागवणी, तुका म्हणे नष्ट होते तैसे बोल स्पष्ट. परपंचातील आसक्ती तिळभर कमी झाली नाही असा गृहस्थ मोक्ष प्राप्तीसाठी वाराणसीला काय कोणत्याही तीर्थक्षेत्री गेला तरी मोक्ष मिळणार नाही असा गृहस्थ वाराणसीला निघाला. जाताना कुटुंबातील लोकांना म्हणू लागला, आता मी गेल्यावर घोडे गाई म्हशी नीट सांभाळा, काही काळजी करू नका, विश्वास ठेवा. असा जातो आणि लगेच परत येतो की जसे काही गेलोय नाही. माझ्या पश्चात माझ्या धान्याची कोठार धान्य काढण्यासाठी फोडू नका, तोपर्यंत भुसा असलेले फोलकट धान्य खाण्यासाठी वापरा. दारात आलेल्या भिकाऱ्याला भीक न वाढता हातात काठी घेऊन त्याला हाकलून द्या. ब्राह्मण जेवण घातले तर माझी मान कापल्याचा दोष लागेल. मी आतापर्यंत धनधान्याचे रक्षण केले आहे, तुम्हाला उलटी झाली तर होऊ द्या. मी आजारासाठी एक दमडा खर्च केला नाही, तुम्हीही करू नका. गाई म्हशीच्या दुधापासून निघालेले तूप लोणी सांभाळून ठेवा आणि पाण्यासारखे ताक जेवणात खात जा. मला बायको पोराविषयी मनातून प्रेम वाटत नाही, कारण ते लुटणारे आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, असा परपंचासक्त मनुष्य असेच बोलणार. देवाबद्दल भक्तीबद्दल त्याला बिलकुल आस्था नाही. 235. कास घालोनी बळकट झालो कळीकाळावर नीट, केली पाय वाट भव सिंधू वरुणी. यारे यारे लहान थोर याती भलती नर नर, नारी नर करावा विचार, न लगे चिंता कोणासी, कामी गुंतले रिकामे, जपी तपी येथे जमे. लाविले दमामे मुक्त आणि मुमुक्षा, एकंदर शिका पाठविला एह लोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. भक्ती मार्गात येण्यासाठी अज्ञजनांना मार्गदर्शन करताना तुकोबाराय म्हणतात, कमरेच्या वस्त्राचा घट्ट कासोटा घालून कळीकाळासमोर निर्भयपणे उभा राहिलो. भवसागर पार करण्यासाठी नामस्मरण या साधनेची सोपी पायवाट तयार केली. पायवाटेवरून पैलतीरे जाण्यासाठी लहान थोर भाविक कोणत्याही जातीचे स्त्री पुरुष यांनी यावे. फार विचार करण्याची आवश्यकता नाही. कोणाची पर्वा किंवा काळजी करू नका. कामात गुंतलेले निरुद्योगी, जपी तपी, मुक्त, मुमुसू या सर्वांना माहिती होण्यासाठी नगारे वाजवून ही वार्ता सांगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाने सर्वांसाठी मृत्यूलोकात एक नामधारक ठसा पाठवला आहे. तो नामधारक शिक्का मी वैकुंठातून घेऊन आलो आहे. 236. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडरानाने भरले जग, उच्चिष्टांचा भाग शेष उरला तो सेवू. अर्थ लोपले पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मन साधन हे बुडविले. पिंटू भक्तीचा डांगोरा कळीकाळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंद. आपल्या कार्याचे उद्दिष्ट तुकोबाराय सांगतात. पूर्वीच्या तत्वदृष्ट्या ऋषींनी मूळ वैदिक मार्ग प्रतिपादन केला, तो श्रद्धापूर्वक यथाविधी लोकांनी आचरावा. त्याकरता त्याचे सत्य दर्शन घडविण्यासाठी आम्ही वैकुंठातून मृत्यूलोकात आलो आहोत. ज्ञानेश्वरादी संतांनी रूढ केलेल्या भागवत धर्माला दंभ, अभिमान, विषयासक्तीने विकृती आली. अधर्माच्या आडरानात सापडलेल्या जगाला खरा धर्म मार्ग शुद्ध स्वरूपात स्वतः आचरून दाखवून आत्मोद्धारासाठी सांगितलेला भक्ती मार्ग, त्यातील नामसंकीर्तनाचा शेष भाग आचरणांनी जगासमोर प्रकाशित करू. भक्ती ज्ञानाचा नाश
शाब्दिक ज्ञानाने नष्ट केला, शास्त्र पुराणाचा खरा अर्थ लुप्त आला, परमार्थाची खरी साधने बुडविली, कळी काळालाही भीती वाटेल असा परमार्थाचा भक्तीचा डांगोरा पिटवू, आपण सर्व भक्ती मार्गाने चला, हरिनामाचा गजर करा. 237 बळीयाचे अंकित, आम्ही झालो बळीवंत, लाताळीला संसार, केला षडउर्मीचा मार, जन तन धन केले तृणाही समान, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. 237 समर्थाचे सेवक तेवढेच सामर्थ्यवान असतात. अभिमानाने तुकोबाराय म्हणतात, सामर्थ्य संपन्न अशा नारायणाचे आम्ही सेवक झाल्यामुळे आम्हीही सामर्थ्यवान झालो आहोत. आम्ही संसाराला लाथांनी मारून काम, क्रोध, शोक, मोह, क्षुधा, तृष्णा अशा 6 उर्मीचा नाश केला आहे. लोकांना, द्रव्याला आणि देहाला सुद्धा हिणकस लेखले. आता आम्ही मुक्तीच्या माथ्यावर जाऊन बसलो असे तुकाराम महाराज म्हणतात. 239 स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टाया पाशाना मृत्युकेच्या, नाठवे हा देवन घडे भजन, लांचावले मन आवरेना, दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे, लावण्य ते खरे दुःख मूळ, तुका म्हणे जरी अग्नी झाला साधू, तरी पडे बांधू संगष्टने. श्रीसंग परमार्थ प्राप्तीमध्ये व्यत्यय आणतो म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा श्रीसंगच काय, परंतु लाकडाच्या, पाषाणाच्या, मातीच्या मूर्ती, श्री प्रतिमा सुद्धा दृष्टीसमोर नसाव्यात. श्रीसंगामध्ये देवाचा विसर पडतो, हरिभजन घडत नाही, स्त्रीच्या ठिकाणी लोभावलेले मन आवरत नाही. स्त्रीचे लावण्य स्त्री पुरुषाच्या नाशाला कारण होते. दृष्टीने पाहिले तर मरण ओढवते. अग्नी उपकारक असला तरी त्याचा संसर्ग बाधक होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, असा स्त्रीजनाचा हानिकारक सहवास मला घडू देऊ नको. 240 पराविया नारी रखुमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची, जाई ओ तू मातेन करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नो, न सहावे मज तुझे हे पतन, नको हे वचन दुष्टवदो, तुका म्हणे तुझ पाहिजे भ्रतार, तरी काय नर थोडे झाले. 240 जगाला भुलविणाऱ्या कांता या मोहवस्तूपासून तुकोबाराय यावत्त जीवन मुक्त होते. त्यांचे वैराग्य अडळ होते. परश्री ही आम्हा विष्णुदासांना रुक्मिणीप्रमाणे वंदनीय आहे, असा आमचा निर्धार मागेच ठरून गेला आहे. हे माते, जशी आलीस तशीच सन्मानाने आदराने परत जा. माझे तुझे भ्रष्ट आचरण मला पाहवत नाही. सलगीची अभद्र भाषा करू नकोस. तुला पती पाहिजे असेल तर जगात पुरुषांची संख्या कमी नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. 241 भक्ती प्रतिपाळे दीनवो वत्सले, विठ्ठल कृपाळे होसी माये, पडिला विसर माझा काय गुन्हे, कपाळ हे पुणे काय करू, तुका म्हणे माझे जाळूनी संचित, करी ओ उचित भेट देई. 241 विठ्ठल दर्शनासाठी व्याकुळ झालेले तुकोबाराय म्हणतात, हे पांडुरंगा, भक्ताचा प्रतिपाळ करणारी, दिनाचे रक्षण करणारी अशी तू मायाळू आई आहेस. माझ्यातील कोणत्या गुणामुळे तुला माझा विसर पडला? माझे दैव दुबळे आहे, त्याला काय करू? तुकोराम महाराज म्हणतात, देवा माझे संचित कर्म जाळून टाक आणि तुझी भेट होण्याची पात्रता माझ्या ठाई येऊ दे आणि मला भेट दे. 242 तुझवी मज कोण ओ सोय रे, आणि दुसरे पांडुरंगा, लागली से आस पहा तुसे वास, रात्री ओ दिवस लेखी बोटी, काम गोड मजन लागे हा धंदा, तुका म्हणे सदा हेची ध्यान. देवाची विनवणी करताना तुकोबाराय म्हणतात, देवा विठ्ठला, तुझ्या वाचून मला दुसरे कोणी आप्त जीवलग नाहीत. मला अहोरात्र तुमचेच प्रेम आहे. मी निरंतर तुमची प्रतीक्षा करतो आहे. तुमचे दर्शन झाले नाही असे दिवस रात्र मी बोटाव मोजतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मला कामधंदा करावासा वाटत नाही, सदैव तुझे चिंतन करतो. 243 पडिये ते आम्ही तुझ पाशी मागावे,
जीवींचे सांगावे हितगुज, पाळशील लळे दिन वो वत्सले, विठ्ठले कृपाळ जननीये. जीवभाव तुझ्या ठेवियेला पायी, तुची सर्वा ठाई एक आम्हा. दुजियाचा संग लागोने दिवारा, नाही जात घरा आणि काच्या. सर्व सत्ता एकी आहे तुझ पाशी, ठावे आहे देसी मागेन ते. मनवनी पुढे मांडियेली आळी, थिंकोनी या चोळी डोळे तुका. देवाजवळ हितगुज करताना तुकोबाराय म्हणतात, देवा आम्हाला जे प्रिय वाटते तेच आम्ही तुझ्याजवळ मानू, मनातले हितगुज तुझ्याजवळ बोलू. हे प्रेमळ माते विठ्ठला दीनानाथा, आमचे कोड कौतुक लाड हट्ट पुरवणारे तू एकच आहेस. आम्ही आमची सर्व निष्ठा भाव आवड तुझ्या ठाई अर्पण केली आहे. सर्व ठिकाणी आम्हाला तूच एकमेव आहेस. अन्य कोणाचा स्नेह आम्ही धरीत नाही, त्याचा सहवास धरीत नाहीत, त्याच्या घरी जात नाही. सर्व सत्ता तुझ्या ठाई आहे. मला जी गोष्ट हवी ती मी तुमच्याकडे मागेन, ती तुम्ही द्याल असा माझा विश्वास आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी डोळे चोळीत रडत तुमच्याकडे हट्ट धरला आहे. 244. कोण पर्वकाळ पाहासील तीथ, होते माझे चित्त कासाविस. पाठवी भातुके प्रेरी झडकरी, नको राखो उरी पांडुरंगा. न धरावा कोप मजवरी काही, अवगुणी अन्यायी म्हणूनिया. काय रडवीसी नेनती या पोरा, जानती या थोराची या परी. काय उभी करू कर ठेवूनिया कटी, बुजावी धाकुटी लढिवाळे. तुका म्हणे आता पदरासी पिळा, घालूनी निराळा नवे मग. पांडुरंगाकडून प्रेम प्रसादाची प्रतीक्षा करताना आतुर झालेले तुकोबाराय म्हणतात, देवा तू मला प्रेम प्रसादाची भेट पाठवण्यास उशीर का करतोस? त्यासाठी एखादी चांगली तिथी मुहूर्त पर्वकाळ पाहत आहेस. काय देवा, या विलंबामुळे माझा जीव कासावीस होत आहे. हे विठ्ठला, तुझा प्रेमाचा खाऊ लवकर पाठव, त्यामध्ये दुर्लक्ष करू नकोस. मी अवगुणी अन्यायी आहे म्हणून माझा तिरस्कार करू नको. तू जाणता असून माझ्यासारख्या अज्ञानी बालकाला का रडवतोस? कमरेवर हात ठेवून तू उगाच का उभी आहेस? लाडक्या लहान मुलांची समजूत काढ. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या पदराला पिळा घालून तो घट्ट धरून ठेवीन, त्यापासून वेगळा होणार नाही.